श्री स्वामी समर्थ. आज फक्त 5 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ नक्की ऐका. तुम्हाला नक्कीच आयुष्यात चमत्कार घडेल. श्री स्वामी म्हणतात, उन्हाळक्या करीत फटकत फिरण्यापेक्षा दीर्घोद्योगाची सवय करणे अधिक चांगले. खरे तेच बोलावे, उदात्त असेल ते लिहावे, उपयोगी असेल ते शिकावे आणि देशहिताचेच कार्य नेहमी करत राहावे. पूर्ण नम्रता भाव अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नसते. यशाचा झरा चुकांच्या प्रवाहात वाहत असतो. आत्मदर्शन हे जीवनातील काव्यास्पद असते. शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार असले तरी ते मनापासून घेतले पाहिजे. आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि खरोखरच आपण स्वामी भक्त असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा. श्री स्वामी म्हणतात, जगात सद्गुणच शुक्र ताऱ्याप्रमाणे शांत व स्थिर तळपत असतात. आपल्या भाग्यातला जो काही हिस्सा आहे तो आपल्या हातात करण्यायोग्य असते. रस्ता हा आपल्या हातात आहे, चालण्याचा मात्र निर्धार केला पाहिजे. जगात डोळसपणे वावरताना पदोपदी अन्य क्षणोक्षणी येणारे नवनवीन अनुभव म्हणजेच शिकण्यासारखे शिक्षण हे होय. अधिक पैशाच्या मागे लागू नका, परंतु पाठीमागे नाव राहील अशा सकारात्मक काहीतरी गोष्टी करा. अस्तित्वासाठी संघर्ष हे माणसाच्या जीवनाचे महान सत्य आहे. शिक्षण हे व्यक्तीच्या कल्याणासाठी नसून राष्ट्राच्या सुरक्षेसाठी असते. सौंदर्य हे भीष्माच्या प्रतिज्ञेत, अर्जुनाच्या एकाग्रतेत, हरिश्चंद्राच्या सत्यप्रीतीत, रामाच्या एका पत्नीव्रतात, कर्णाच्या दानशूरतेत, भरताच्या बंधुप्रेमात असते. आजची कालची तुम्ही प्याल तर उद्याची काळजी परमेश्वर घेईल. विश्व हे विद्यालय आणि खरा अनुभव हेच शिक्षण म्हणून ओळखले जाते. मनुष्य वाचनाने पोपट बनत असतो, पण अनुभवाने तो गरुड बनतो. नुसते भराभर वाचन जाणारे ज्ञान फलहीन वृक्षाप्रमाणे असते. काळ हा अखंड असून सर्वांचा न्यायनिवाडा करणारा एकमेव निष्पाती न्यायाधीशही असतो. स्वामी म्हणतात, व्यक्तिमत्वाचा विकास हा शिक्षणाचा विकास असून नेहमी हा माणसाने जीवनात कोणत्या ना कोणत्या गोष्टी शिकतच राहिल्या पाहिजे आणि त्याच्यावरच आपले मार्गक्रमण करत आयुष्य हे कसे सुखकर होईल याचाच विचार केला पाहिजे. नेहमी ईश्वर भक्तीत लीन असून दुसऱ्यांना कोणत्याही गोष्टीचा त्रास न देता, वाईट न चित्ता नेहमी दुसऱ्यांच्या हिताच्याच गोष्टी केल्या पाहिजे. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या हारांनीच मनुष्य अधिक शोभून दिसतो. अध्ययन, शीलता, ध्येयशक्ती आणि चारित्र्य निर्मिती यांची परंपरा ही स्वाभिमानाने जोपासली पाहिजे. ईश्वर हा सत्यरूप असून त्याची आराधना करण्याचा प्रत्येक मानवास अधिकार आहे. त्यासाठी मध्यस्थांची गरज काय? माणसाचे श्रेष्ठत्व हे त्यांच्या जन्मावरून ठरत नसून ते त्याच्या गुणधर्मावरून व कर्तव्यावरून ठरत असते. श्री स्वामी म्हणतात, जोवर तुमची स्वतःवर श्रद्धा नाही तोवर तुम्ही ईश्वरावर श्रद्धा ठेवू शकणार ना. तुमच्यापैकी प्रत्येकाने महान झालेच पाहिजे. त्यासाठी आज्ञाधारकपणा, तत्परता, कार्यविषयी प्रेम या 3 गोष्टी असल्यास कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही. या जगी संमिश्रातून श्रेष्ठ संपत्ती अशी कुठलीच नाही. देव आणि देव यांच्यावर विसंबून राहणारा माणूस परावलंबी असून त्याच्या हातून कोणताही पराक्रम होणे शक्य नसते. जीवन एक वरदान असून त्याचे दान करीत राहिल्याने ते मौलिक बनते. सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड करणे होय. प्रार्थना म्हणजे माणुसकीची साथ, आत्मशुद्धीची हाक अशी असते. ज्याच्या वेगाने
माणूस हा जगण्याचा लायक होतो त्याचे नाव हा शिक्षण घेणे महत्त्वाचे असते. स्वामी म्हणतात, उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधारात नाश करतो त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रष्ट नष्ट होतात. जगात ज्ञान वाढत आहे पण शहाणपण वाढत नाही. अंधारात आपली सावलीही आपल्याबरोबर येत नाही तर मग संकटकाळी कोण साथ देणार? अनुभव आणि व्यवहार याची सांगड घातल्याशिवाय कोणतीही विद्या पूर्ण होत नाही. अभ्यासामुळे आनंद वाटतो, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते. कर्तव्यशून्य कर्तव्य हे नेहमी वांज असते. ग्रंथ इतका प्रांजल व निष्कष्ट दुसरा मिळणारा कोणताही नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, दुसऱ्याच्या सुखदुःखात भागीदार व्हायचं शिकणे हेच खरे स्वामींचे शिक्षण होय व ही त्यांना खरी अर्पण असते. स्वामी म्हणतात, आळशी व बेकार लोकांनी मैत्री करू नका. जुलधाराचे विचार मरत नसतात, ते सदृढ केले जातात. विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेते. कृतीमुळे सवय लागते, सवयीमुळे स्वभाव बनतो व स्वभावामुळे साध्य प्राप्त होते. जितके निरीक्षण सूक्ष्म तितकी समजूत अधिक. म्हणून जास्त सखोल व अधिक विचार करणे आवश्यक असते. विद्या म्हणजे ज्ञान, जेणेकरून माणूस निर्मळ होतो, विचारी समर्थ होतो. स्वामी म्हणतात, आयुष्यातील अडचणी सोडविण्यास समर्थ असते तेच खरे माणूस आणि माणुसकीचे शिक्षण होय. शिक्षणाचा उदात्त हेतू केवळ ज्ञान नसून कृती करणे असते. सद्गुण आपोआपच प्रगट होतात. इष्ट गोष्टींचा अभ्यास व अनिष्ट गोष्टींचा त्याग करण्याचेच माणूस करारी बनतो आणि शहाणपण माणसाच्या अंगी येते. ज्याप्रमाणे कुदळीने खणता खणता माणसाला पाणी सापडते, त्याचप्रमाणे गुरुजन असणारी विद्या हे करणाऱ्यांना प्राप्त होते. चौकसपणा हा सर्वांचा किंवा शिक्षणाचा मूलभूत पाया होय. जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही. तसेच देव हा माणसात पाहिल्याशिवाय देवही भेटत नाही. पशूंना द्रव्यांची इच्छा नसते, पण तीच इच्छा मनुष्याला पशु बनविते. स्वामी सांगतात, दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी झाडाला फळे येतात, गायी दूध देतात, नद्या वाहतात. तसेच शरीरही परोपकारासाठीच आहे. नावे ठेवणे सोपे, परंतु नाव कमवणे कठीण असते. शिस्त, कार्यक्षमता व तत्परता या 3 गोष्टी वाढल्यानंतरच कार्यक्षमता वाढू लागते. हसणारा सर्वांना हसवतो, पण रडणारा एकटाच रडत असतो. अंतःकरणाला अंतःकरण जुळल्याशिवाय माणसाशीच नव्हे तर राजकीय पक्षांची युती कायम टिकत नाही. स्वामी म्हणतात, प्रसंग अनेकांना वळण लावतात, पण प्रसंगाला वळण लावणारा एखादाच जन्मतो. त्यागाशिवाय समता नाही, समतेशिवाय शांती नाही आणि शांतीशिवाय प्रगती नाही. व्यक्तिगत चारित्र्यातून राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होत असते. कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद मिळतो. स्वामी सांगतात, धैर्य धरणाऱ्या नेहमी सुखवार्ता ऐकायला मिळतात. धैर्याचा अतिरेक झाला की त्याला दुर्गुणाचे स्वरूप येते. धैर्य हे प्रेमासारखे आहे. नुसत्या आशेच्या वळावर ते वाढेल तितके वाढेल. धैर्याने चला. धर्माच्या मार्गावर धैर्य ही एक मोठ्याने मोठी शिकवण आहे. स्वामी म्हणतात, धैर्यासाठी पुरुष संकटांनी कितीही गांजला तरी त्याला धैर्य हा गुण संपला जात नाही. मशाल उलटी केली तरी त्याची ज्योत खाली जात नाही. ध्येयामागे धावताना लोकनिर्देशकडे लक्ष देणे चांगले. स्वातंत्र्य हा आपल्या जन्मापासूनच मिळणारा हक्क नाही. ते हक्क आपल्याला कर्मानेच आपण मिळविला पाहिजे.
सतत दक्ष राहणे हीच स्वातंत्र्याची किंमत आहे. जेही किंमत देत नाहीत त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही आणि आधीच मिळाले असेल तर ते टिकत नाही. स्वामी सांगतात, जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नसतो. स्वातंत्र्याचा वृक्ष अत्याचारी लोकांच्या रक्तानेच बहरतो. म्हणजेच अत्याचार जितके कमी होतील तितकी स्वातंत्र्याची किंमत वाढत जाईल. ज्या परमेश्वराने आपल्याला जीवन दिले त्या परमेश्वराने त्याच वेळी प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले असते. क्रांतीचे रोपटे रक्ताच्या थारोळ्यात जरी वाढत असले तरी त्याची फळे बहुधा चांगलीच असतात. क्रांती मुद्दाम घडवून आणत नाही, वेळ आली की ती आपोआपच घडून येते. मुलांना शिकविता शिकविता मीच शहाणा झालो. संस्कृतीचा दीप शिक्षणामुळे तेजस राहतो. धैर्याचे खूप व्यवहारात शेणाने सावरावे लागते. ध्येयाला ध्यास लागला की श्रमाचा वास होत नाही. श्री स्वामी म्हणतात, माणसाने नेहमी माणसासाठी योग्य मार्गदर्शन करून नेहमी माणसाला मदत केली पाहिजे. या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक जरूर करा. श्री स्वामी समर्थ.